नमस्कार. पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. आज आपण पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराज यांची जलनीती याबद्दल आपण आता विचार करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपल्याला जलनीतीचे धडे घालून दिले आहेत. आज आपल्याकडे अत्यंत अत्याधुनिक साधनं आहेत, परंतु तरी देखील आपल्याला पाणी समस्येचा सामना करावा लागतो. परंतु शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जलनियोजन उत्कृष्टरित्या केले होते. 4-4 हजार फूट उंच असलेल्या समुद्र सपाटीपासून 4,000 फूट उंचावर असलेल्या किल्ल्यांवर देखील मुबलक पाणी आढळते आणि ते मुबलक पाणी, पावसाचे जे पाणी असते ते पाणी अडवा, पाणी जिरवा आणि प्रत्येक थेंब साठवून ठेवून त्याचा कसा सदुपयोग करायचा याचे धडाच आपल्याला शिवाजी महाराजांनी घालून दिला होता. परंतु दुर्दैवाने आपण आज तो धडाच विसरून गेलेला आहे. त्यामुळे पाऊस पडून जातो आणि पावसाचं पाणी वाहून जातं, पण पाऊस आपण काय अडवत नाही, जमिनीत जिरवत नाही. त्याच्यामुळे आज पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. ही पाण्याची समस्या जर सोडवायची असेल तर आपल्याला त्या शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. जे गड शिवाजी महाराजांनी बांधले त्या गडांवर पाहिलं तर आपण 4-4 हजार फूट उंचीवर मोठमोठे टाके खोदलेले आहेत, तलाव बांधलेले आहेत आणि त्या तलावातलं पाणी वर्षभर कसं पुरेल याचं नियोजन केलं आहे. अगदी युद्धाच्या काळात देखील पाणी कसे वापरावे, पाण्याचे नियोजन कसे करावे याच्या प्रकारचे मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रातून केलेले आहे. ही शिवाजी महाराजांची जलनीती जर आपण वापरली तर जर महाराष्ट्रामध्ये जो मोठा दुष्काळ, अनेक खेड्यापाड्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, ती समस्या निश्चितच सुटू शकते. यासाठी आपल्याला रायगड, राजगड, प्रतापगड आदी किल्ल्यांची पाहणी करणे गरजेचे आहे. या रायगड किल्ल्यावर तर असंख्य तलाव बांधलेले आहेत आणि ते तलाव एकमेकांना जोडलेले देखील आहेत. याबरोबरच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांनी पाटबंधाऱ्यांची देखील कामे केल्याची दिसून येते. खेड शिवापूर भागातील उदाहरण आजही आपल्याला पाहण्यास मिळू शकते. अशा प्रकारे पाण्याचे योग्य नियोजन करून पडलेल्या पावसाचा थेंब थेंब जमिनीत जिरून पाणी साठवून ते वर्षभर कसे पुरेल, पुढच्या काळाचा विचार करून पाण्याचा वापर कसा करावा याच्या प्रकारचे उत्कृष्ट धडा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला होता. हाच धड्याचे आपण जर पालन केले तर निश्चितच राज्यातील दुष्काळ दूर होऊ शकतो, पाण्याची समस्या ही दूर होऊ शकते.